जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये 5 एप्रिल 2026 रोजी टोमॅटोची आवक साधारण 8 ते 10 हजार क्रेटची झाली. बाजारभाव अजून काही वाढत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे. सध्या उन्हाळा कडक आहे, टोमॅटोला बाजारभाव जास्तीचा मिळावा अशा प्रकारची बळीराजाची अपेक्षा आहे. परंतु सध्या बाजारभाव वाढत नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आहे. गावठी टोमॅटोला 100 रुपयापासून तर 150, पावणे 200, 200 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. आणि जे संकरित व्हरायटी म्हणजे प्रामुख्याने विरांग, याचे बाजारभाव साधारण 200 पासून तर 250 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. हा बाजारभाव अधिकचा वाढणं अपेक्षित आहे. एखादा वक्कल पावणे 300 रुपयाच्या आसपास गेलेला आहे. आपल्यासोबत घोलप साहेब आहेत, जरा घोलप साहेबांशी आपण बोलूया. घोलप साहेब, आज तारीख आहे 5 एप्रिल 2026. टोमॅटोला काय बाजारभाव आहे? टोमॅटो देशीचे माल होते 130 पासून तर 200 पर्यंत. हायब्रिडचे माल होते 150 पासून 200, 250, 1000 ढोकल 243 रुपये गेले. चांगलं माल संकरित व्हरायटी संकरितच ना 200 पासून. गावठी गावठी 200 एंड होतं, 1220 गेलं. साधारण आवक जेवढी येते तेवढीच येते. उन्हाने थोडेसे माल ओढून आलेत, त्याच्यामुळे आवक थोडीशी बरी येते. आता बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजार वाढायला पाहिजे होते, पण जिकडं समजा नवीन माल आपण भरायला सुरुवात केली त्या लाईनला अजून काही विक्री होत नाही. डिझेल वाढल्यामुळे थोडीशी भाडी पण गेल्या वर्षीपेक्षा थोडीशी 5-10 हजारांनी वाढली आहेत. काय बाजार वाढतील? बाजार वाढायला या 5-6 दिवसात वाढायलाच पाहिजेत. बघू काय होते त्याच्यावर अवलंबून. व्यापारी बांधव- आसपास बाजार वाढायला पाहिजे. व्यापारी बांधव सांगतायत 1-7-8 दिवसामध्ये बाजारभाव वाढतील. आता बघूया बाजारभाव काय मिळतात ते. परंतु सध्या मात्र गावठी टोमॅटोला बाजारभाव 100 रुपयापासून तर 150 रुपयापर्यंत आहे. आणि संकरित व्हरायटीला 150 पासून तर 250 रुपयापर्यंतचा बाजारभाव आहे. अर्थात संकरित म्हणजे ती आहे विरांग व्हरायटी. टोमॅटोच्या विविध जाती नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये जरी येत असल्या तरी गावठी गुरु असेल, साऊ असेल, याचे बाजारभाव डाऊन आहे. उन्हाळा कडक आहे, त्याच्यामुळे टोमॅटो लवकर पक्व होतात, लाल होत आहेत. टोमॅटोच्या बागा उलगलेल्या आहे, खराब झालेल्या आहे. त्याच्यामुळं माल जे 1 नंबरचं फळ आहे, एक A1 आहे, त्याला बाजारभाव 200-250, पावणे 300पर्यंत संकरितला मिळतो. परंतु जे टोमॅटो लहान आहेत त्याचे बाजारभाव कमी आहेत. ज्या बागा जुन्या झालेल्या आहेत त्याला बाजारभाव जास्त मिळत नाही. बाजारभाव लवकर वाढावेत अशी बळीराजाची अपेक्षा आहे. परंतु सध्या मिळत असलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्याचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं पाहायला मिळतं आहे. होणारा औषधाचा खर्च, खतांचा खर्च, वाहतुकीचा खर्च, तोडणीचा खर्च, अक्षरशः बळीराजा मेटाकुटीला आलेला आहे. सूर्य आग ओकतोय, निसर्गाचा लहरीपणा. 4 दिवसापूर्वी वादळी पाऊस झाला, गारपीट झाली, टोमॅटोवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होणार आहे. पैसे आणायचे कुठून? जगाचा पोशिंदा सध्या संकटाच्या खाईमध्ये लोटलेला आहे. शेतकरी बांधवांनो, हे दिवस जातील, काळजी घ्या. तोडणी करताना स्वतः सेफ राहा. पाणी भरताना सुद्धा काळजी घ्या. सध्या उन्हाळा आहे, बिबट्या बाहेर पडू शकतो, बिबट्याचा हल्ला होऊ शकतो. तुम्ही प्रिकॉशन घ्या. बाजारभाव आज ना उद्या वाढतील. 7-8 दिवस बाजारभाव 7-8 दिवसात वाढतील असं बळीराजा म्हणतोय. बाजार समितीचे सभापती संजयराव काळे, तुमचं संचालक मंडळ प्रयत्नशील असतंय. ही नारायणगावची मार्केट महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारची गणली जाते, म्हणून लोक इथं अधिक संख्येने येतात. इथले आडतदार, व्यापारी, कर्मचारी सगळेच चांगले आहेत. लोकांना तुमच्याबद्दलची खूप आस्था आहे, ह्या मार्केटबद्दल प्रेम आहे, जिव्हाळा आहे, ओलावा आहे. बाजारभाव तेवढे कसे वाढतील तेवढं बघा. व्यापारी बांधवांनो, शेतकऱ्यांचा दुवा घ्या अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, नारायणगाव.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.